सातारकरांसाठी पर्वणी ठरलेला आणि जिल्हा परिषद मैदानावर 6 डिसेंबरपासून सुरू झालेला ज्योतिर्मय फाउंडेशन सातारा आयोजित ज्योतिर्मय महोत्सव 2024ला उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। विशेषतः गेले 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार या ठिकाणी नागरिकांनी लाखोच्या संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले। महिला बचत गटाच्या सक्षमीकरणाचा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्योतिर्मय फाउंडेशनने गेल्या कित्येक वर्षांपासून ज्योतिर्मय महोत्सवाचे सातत्याने आयोजन केलेले आहे। या वर्षीच्या महोत्सवात महिला बचत गटांच्या स्टॉलसह 233हून अधिक स्टॉलचा समावेश आहे। यामध्ये विविध उत्पादने, आगरी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, याशिवाय खवय्यांसाठी खास मेजवानी असलेले स्टॉल्स यांचा यात समावेश आहे। नागरिकांच्या मनोरंजनासाठी मनातली गाणी, लावणी, फॅशन शो असे कितीतरी मनोरंजनाचे कार्यक्रमांचेही या ठिकाणी आयोजन केले होते। त्यामुळे हा ज्योतिर्मय महोत्सव सातारकरांसाठी खरोखरच एक पर्वणी ठरलेला दिसून आला। इथे ज्योतिर्मय फाउंडेशनचे इथे आमचा 26 नंबर स्टॉल आहे। इथे लय भारी तुळजाभवानी हॉटेल आहे आमचं आणि इथे कोंबडी वडे थाळी, चिकन थाळी, बिर्याणी, दम बिर्याणी वगैरे आमच्याकडे खूप छान छान थाळ्या आहेत आणि तुम्ही इथे नक्की टेस्टला या। आणि इथं आमच्या इथं खूप छान जे खाऊन जातील ते परत येतात खायला आणि इथं जेवढे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये खूप छान थाळी आमच्या आहे आणि तुम्ही नक्की भेट द्या आणि टेस्ट पण एकदम छान आहे। आणि आमचं जे हॉटेल आहे मोती चौक तुळजाभवानी हॉटेल आहे सिटी सेंटरच्या शेजारीच, तिथे तुम्ही नक्की भेट द्या। आमच्या इथं व्हरायटीज पण आहे, मटन थाळी वगैरे अजून खूप व्हरायटीजचे आमच्याकडे डिशेस वगैरे आहे आणि आमचा फीडबॅक असा आहे की आमच्याकडे खूप कस्टमर जे गेले ते रिटर्न डबल वेळा आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आणि मस्तच वास वगैरे खूप छान आहे। प्रदर्शनातील अनुभव कसा आहे तुमचा? किती वर्षापासून तुम्ही सहभागी होत आहे आणि कस्टमरचा काय अनुभव आहे? कस्टमरचा अनुभव म्हणजे आम्ही खूप ठिकाणी आम्ही स्टॉल लावलेला आहे आणि हे आता खूप म्हणजे सांगू शकत नाही पण खूप वेळा आम्ही तिथे स्टॉल लावलेला आहे। दर स्टॉल जेव्हा ज्योतिर्मय असेल त्यावेळेस आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे आणि खूप छान फीडबॅक आहे आमचा आणि 8-10 वर्ष झाले आम्ही चालूच आमचं स्टॉल वगैरे।